चला, एका मराठा सेनापतीच्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट पाहूया. हा माहितीपट दाखवतो की यादवी युद्धाच्या गोंधळात एका व्यक्तीने घेतलेला निर्णय किती महत्वाचा ठरला. घोरपडे घराण्याचा मराठा साम्राज्यासाठी सेवा आणि त्यागाचा मोठा वारसा होता. त्यांचे वडील बहिर्जींनी गुत्तीचा किल्ला जिंकला, पण लढाईत कुटुंबातील 2 तरुण मुलांचा मृत्यू झाला. बहिर्जींचे दुसरे पुत्र सिधोजीराव हेच घराण्याचं नाव मोठ्या बदलांच्या काळात पुढे नेणार होते. चला, आता त्या घटनेबद्दल बोलूया जिने मराठा साम्राज्याचं चित्रच पालटून टाकलं. 1707 साली औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघलांविरुद्धचं दीर्घयुद्ध अखेर संपलं. पण हा विजयाचा क्षण नव्हता. उलट एका विनाशकारी यादवी युद्धाची सुरुवात होती. हा संघर्ष होता सिंहासनासाठी. एका बाजूला होते नुकतेच परतलेले शाहू, तर दुसऱ्या बाजूला होत्या सत्ताधारी ताराबाई. यामुळे मराठा सरदारांना आणि सेनापतींना कोणाची तरी एक बाजू निवडणं भाग पडलं. आणि या सगळ्याच्या मधोमध होते एक तरुण आणि कर्तबगार सेनापती सिधोजीराव घोरपडे. सिद्धोजीरावांनी आपला निर्णय घेतला. ते महाराणी ताराबाईंच्या गटाशी एकनिष्ठ राहिले. आणि गंमत म्हणजे नोंदीनुसार शाहूंनी त्यांना वळवण्याचा प्रयत्न केला, पण सिधोजीरावांनी नकार दिला. याच निष्ठेचं बक्षीस म्हणून ताराबाईंनी त्यांना आपल्या सैन्याचं सर्वोच्च पद म्हणजे सेनापतीपद दिलं. पण रणांगणावरची निष्ठा राजवाड्यातल्या राजकारणापुढे कधीकधी फिकी पडते. वर्ष होतं 1714. सिद्धोजीराव सर्वात मोठ्या लष्करी पदावर होते, पण एक राजकीय वादळ आकार घेत होतं. आणि यातूनच दिसतं की ताराबाईंविरुद्धच्या एका अचानक झालेल्या कटामुळे त्यांचं जग कसं बदललं. म्हणजे आता त्यांच्या नेत्याच तुरुंगात होत्या, त्यामुळे त्यांचं पद पूर्णपणे अर्थहीन झालं होतं. यामुळे सिधोजीरावांसमोर एक मोठा निर्णय होता, जो त्यांचा वारसा ठरवणार होता. ते नव्या राज्यकर्त्यांना स्वीकारणार होते का, की मग ते स्वतःचाच एक वेगळा मार्ग निवडणार होते? त्यांनी एक धाडसी निर्णय घेतला. सेनापतीपद सोडलं आणि राजधानीपासून दूर निघून गेले. त्यांनी स्वतःचं नशीब घडवण्याचा निर्णय घेतला, स्वतःची जहागीर वाढवली आणि एका नव्या राजघराण्याची स्थापना केली. सिद्धोजीरावांच्या या व्यावहारिक निर्णयामुळे त्यांचा तो वारसा टिकला, जो कदाचित संपला असता.